अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। गुरूंना वंदन करून आपण आज या ठिकाणी शिवलीला अमृताचा 6वा अध्याय कथारूपात ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमः। अध्यायाला सुरुवात करूया। हे मदनाचा नाश करणाऱ्या, हे कर्पूर गौरा शंकरा, तुझा जय जयकार असो। हे त्रैलोक्यनाथा, त्रिपुर दहना, अंधकासूर, गजासूर इत्यादी दैत्यांचा नाश करणाऱ्या नंदीवाहना शिवशंकरा, तुझा जय जयकार असो। हे सांब सदाशिवा, तू नित्य शांत, विकल्परहित, विरक्त, पूर्ण आहेस। तू आपल्या भक्तांना संसारपाशातून मुक्त करतोस। भगवंता, तुझे गुण वर्णन करण्यास सहस्र मुखांचा शेषही समर्थ नाही। मग मी हे तुझे गुणवर्णन काय बरे आणि कसे करणार? सदाशिवा, जे भक्त मनात काही इच्छा धरून तुझी अनन्य भावाने आराधना करतात, पूजापाठ करतात, त्यांच्या सर्व इच्छा तू सत्वर पूर्ण करतोस। भगवंता, सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर जे केवळ तुझीच उपासना करतास, तुझेच अखंड ध्यान करतात, ते पूर्ण विरक्त होऊन तुझे परमपद प्राप्त करतात। सोमवार, प्रदोष, शिवरात्र इत्यादी व्रतांचे आचरण करणारे तुझे असंख्य श्री आणि पुरुष भक्त संसार सागर तरून गेलेले आहेत। भगवंता, याविषयी पुराणिक सूत शौनकादिकांना एक परम पवित्र अशी कथा सांगतात, ती मी तुम्हाला सांगतो। ती कथा अशी की पूर्वी पवित्र अशा आर्यवर्त देशात चित्रवर्मा नावाचा एक प्रसिद्ध राजा होता। तो दृष्टांना शासन करणारा यमासारखा व प्रयत्नाने भागीरथीसारखा होता आणि शक्तीने हनुमंतासारखा होता। युद्धभूमीवर तो परशुरामासारखा होता व दान करण्यामध्ये तो कर्णासारखा अत्यंत दानशूर होता व सदाचार संपन्न होता। हरिहरांची भक्ती करण्यात तो सदैव तत्पर असे। अशा या राजाला अनेक पराक्रमी पुत्र झाले। नंतर त्याला एक लावण्यवती सुंदर कन्या झाली। मुलीचा जन्म झाला तेव्हा राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून घेतले, कन्येचे भविष्य विचारले। त्यावेळी तेथे जमलेल्या ब्राह्मणांपैकी एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, महाराज, आपली ही कन्या सीमंतिनी नावाने प्रसिद्ध होईल। ही भगवती उमेप्रमाणे, पार्वतीप्रमाणे सर्व मंगला, दमयंतीप्रमाणे अत्यंत सुंदर व पतिव्रता व सरस्वतीप्रमाणे सकल कला विद्यागुण संपन्न व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल। ही आपल्या पतीसह 10,000 वर्षे सर्व सुखाचा संसार उपभोग घेईल व हिला 8 पुत्र होतील। तर दुसरा विद्वान म्हणाला, ही पृथ्वीची स्वामिनी होईल, 10,000 वर्षे पृथ्वीचे राज्य करील। आपल्या कन्येचे हे भविष्य ऐकून राजाला अतिशय आनंद झाला। त्याने ब्राह्मणांना धन, वस्त्रे व अलंकार अर्पण केले व त्यांचा सन्मान केला। राजाने आपल्या मुलीचे नाव सीमंतिनी ठेवले। पण राजा आनंदाचे डोही तरंगत असताना अमृतात विषाचा थेंब पडावा तसे झाले। कारण त्यावेळी दुसरा एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, राजा, तुझ्या मुलीला 14व्या वर्षी वैधव्य योग येईल, म्हणजे तिचा पती मरण पावेल। ब्राह्मणाचे हे शब्द राजाला वज्रघातासारखे वाटले। तो अत्यंत दुःखी झाला। शेवटी दैवात असेल तसेच घडेल असा विचार करून राजाने काळजी करण्याचे सोडून दिले। सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली। मैत्रिणींकडून आपला वैधव्याची बातमी ऐकून ती फार दुःखी झाली। एके दिवशी सीमंतिनीने याज्ञवल्क ऋषींच्या पत्नीला म्हणजे माता मैत्रेयीला भेटून विचारले, माते, मी आपणास शरण आले आहे। सौभाग्य वाढविण्यासाठी मी काय बरे करावे? तेव्हा माता मैत्रेयी म्हणाली, तू शिव पार्वतीला शरण जा। बाळ, सोमवार व्रत कर। सोमवारी
उपचारपूर्वक शिव पार्वतीचे मनोभावे पूजन कर. असे केल्याने सर्व आपत्तीतून संकटातून तू मुक्त होशील. सोमवार व्रत करताना अनेक संकटे आली, क्लेश सहन करावे लागले तरी शिवपूजन सोडू नकोस, व्रत तोडू नकोस. त्यामुळे तू मोठ्या संकटातून तरून जाशील. मग मैत्रेयीच्या उपदेशानुसार सीमंतिनीने श्री सोमवारचे व्रत घेऊन शिवपूजेला प्रारंभ केला. निषेध देशातील नल राजाला इंद्रसेन नावाचा राजा होता. त्याला चित्रांगद नावाचा एक पुत्र होता. तो साक्षात नलराजासारखाच अत्यंत रुबाबदार व पराक्रमी होता. तो सीमंतिनीसाठी वर म्हणून निश्चित केला. विवाह निश्चित झाला तरी सीमंतिनीने आपले शिवव्रत चालूच ठेवले. ती दर आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्यांची वस्त्र अलंकारांनी पूजा करीत होती. अतिथी ब्राह्मणांना भोजन देत होती. भगवान सदाशिवाची यथासांग पूजा करत होती. सोमवारी उपवास करून जागरण करीत होती. शिव आराधनेत तिने कसलीही उणीव ठेवलेली नव्हती. भगवान शंकराला अभिषेक केला असता पातकांचा नाश होतो. शिवपूजनाने साम्राज्य प्राप्ती होते. त्याला गंधाक्षता पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते. शिवापुढे धूप दीप लावला असता शरीर सुवासित होते व दीप लावल्याने आपल्या वंशाची वृद्धी होते, आयुष्याची वाढ होती. नैवेद्य अर्पण केल्याने लक्ष्मी वाढते. तांबूल अर्पण केल्याने चारही पुरुषार्थ सिद्धीत जातात. नमस्काराने आरोग्य वृद्धी होते. प्रदक्षिणा घातली असता भ्रम नाहीसा होतो व शिवनामाच्या जपाने महासिद्धी प्राप्त होतात व शिवध्यान केल्याने महाज्ञान प्राप्त होते व शिवकथा श्रवण केल्याने आधिव्याधींचा नाश होतो. अशा प्रकारे पूर्वी मैत्रेयीने सांगितल्याप्रमाणे सीमंतिनीने शिव आराधना चालू केली. काही दिवसांनी सीमंतिनीचा चित्रांगदाशी मोठ्या थाटात विवाह झाला. चित्रवर्म्याने आपल्या जावयाला व चित्रांगदाला अगणित भरजरी वस्त्रे, अलंकार, अश्वशाळा, गजशाळा, रत्नांचे खजिने, नृत्यशाळा आंदण म्हणून दिल्या. 4 दिवस विवाहाचा धूमधडाका चालू होता. राजाने अपार दानधर्म केला होता. ज्यांना जे हवे ते भरभरून दिले. सीमंतिनी आणि चित्रांगद यांचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा पाहून राजा धन्य झाला. विवाह सोहळा संपल्यानंतर राजा इंद्रसेन आपल्या नगराला परत गेला. दसरा दिवाळी सण जवळ आल्याने चित्रवर्म्याने आपल्या जावयाला व चित्रांगदाला व सीमंतिनीला आग्रहाने आपल्याकडेच ठेवून घेतले. एक दिवस काय झाले, चित्रांगद आपल्याबरोबर काही सेवक घेऊन शिकारीसाठी वनात गेला. वनात शिकारीसाठी धावपळ करून तो खूप दमला. शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. सगळे शरीर उन्हाने तापले होते. म्हणून त्याने एक सुंदर नाव मागविली. आपल्या एका सेवकासह चित्रांगद नावेत बसला. यमुना नदीत नौका फिरू लागली. यमुना नदी पाणी अथांग होते. चित्रांगद नौका विहार करीत असताना अचानक चक्रीवादळ सुरू झाले. नाव डळमळू लागली आणि बघता बघता नाव यमुनेच्या डोहात चित्रांगदासह बुडाली. नावेसह चित्रांगद यमुनेत बुडालेला पाहून काठावरील लोकांनी आकांत केला. सगळेजण धावपळ करू लागले. सगळीकडे रडारड सुरू झाली. ही दुःखद वार्ता ऐकून चित्रवर्मा दुःखाने अगदी वेडा झाला. तो धावतच यमुनेच्या काठावर आला. दुःख असह्य झाल्याने तो बेशुद्ध पडला. सीमंतिनीला ही वार्ता कळताच ती दुःखाने आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. चित्रांगदाचा पिता चित्रसेन आपल्या राणीसह तेथे आला. आपल्या सुनेची झालेली अवस्था त्याला पाहावेना. त्यावेळी सगळेजण दुःखसागरात अगदी बुडून गेले होते. सीमंतिनीने मोठ्या पर्यायाने आपला शोक आवरला. ती आता विधवेचे जीवन जगू लागली. तिने सर्व सुख उपभोगांचा त्याग केला. मैत्रेयीने केलेल्या उपदेशाची तिला आठवण झाली. तशा दुःखद परिस्थितीतही तिने आपले शिवव्रत सोडले नाही. केवळ 14व्या वर्षी वैधव्य आलेली सीमंतिनी भगवान सदाशिवाच्या ध्यान व चिंतनात घडून गेली. अशा परिस्थितीत 3 वर्षे गेली. सीमंतिनीचे शिवव्रत अखंड चालू होते. पुत्रशोकाने वेडा झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या भाऊबंधांनी हिरावून घेतले व इंद्रसेनाला त्याच्या राणीसह तुरुंगात टाकले. इकडे
यमुनेच्या डोहात बुडालेला चित्रांगद खोल 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 खाली अतिशय पाताळात गेला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी इत्यादी नागस्त्रिया जलक्रीडा करीत असल्याचे त्याला दिसले. चित्रांगदाला पाहता चकित झालेल्या त्यांनी त्याला पाताळात नेले. तेथे नागराज तक्षकाच्या अत्यंत भव्य मनोहर नगरात चित्रांगदाने प्रवेश केला. त्या नगरात तक्षकाचा रत्नखचित राजप्रसाद होता. तेथील अनेक महाल रत्नदीपांनी प्रकाशमान झाले होते. सूर्यासारखा तेजस्वी तक्षक सभागृहात राजसिंहासनावर बसलेला होता. तो साक्षात इंद्रासारखा दिसत होता. चित्रांगदाने हात जोडून तक्षकाला वंदन केले व मदनासारख्या रूपमान चित्रांगदाला पाहून तक्षकाने नागस्त्रियांना विचारले, हा कोण आहे? हा कोठून आला आहे? नागस्त्रिया म्हणाल्या, आम्हाला काहीच माहीत नसल्याने आम्ही याला आपणाकडे घेऊन आलो आहे. मग तक्षकाने चित्रांगदाला विचारले, तू कोणाचा पुत्र आहेस? तू कोण आहेस? तुझा देश कोणता आणि तू येथे कसा आलास ते आम्हाला सांग. चित्रांगद म्हणाला, पृथ्वीवर निषद नावाचा एक प्रसिद्ध देश आहे. तिथे नल नावाचा एक विख्यात राजा होऊन गेला. त्याच्या पुत्राचे नाव इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आणि माझे नाव चित्रांगद आहे. नुकताच माझा विवाह झालेला आहे. विवाह झाल्यावर मी काही दिवस सासूरवाडीलाच राहिलो. यमुनेच्या डोहात जलविहार करीत असताना दैवयोगाने मी नदीत बुडालो आणि मग या नागस्त्रियांनी मला येथे आणले. केवळ पूर्वजन्मीचे पुण्य म्हणूनच आज मला आपले दर्शन झाले आहे. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केली त्याबद्दल मी कृतार्थ झालो आहे, धन्य झालो आहे. चित्रांगद असे बोलत असता तक्षक म्हणाला, राजपुत्रा, तू घाबरू नकोस, धैर्य धर. आता तू मला सांग, तू कोणत्या देवतेची पूजा करतोस? चित्रांगद म्हणाला, भगवान उमापती सांब सदाशिवाची मी नित्यपूजा करतो. भगवान सांब सदाशिवाचे महात्म्य अगाध आहे. अवघ्या ब्रह्मांडाची रचना त्यानेच केलेली आहे. त्याचा तो एका क्षणात नाशही करू शकतो. भगवान सांब सदाशिव आदिपुरुष आहे. त्या शिवाच्याच मायेने त्रिगुणात्मक त्रयमूर्ती निर्माण झालेल्या आहेत. ब्रह्मा, विष्णू व महेश या सदाशिवापासून निर्माण झालेले आहे. तो अवघे त्रैलोक्य व्यापून उरलेला आहे. अशा त्या शंकराचा मी उपासक आहे. सगळे देव त्या शंकराचे अवयव आहेत. अशा त्या भगवान शंकराचे गुणवर्णन मी कसे बरे करणार? चित्रांगदाच्या या उत्तराने तक्षकाला अतिशय आनंद झाला. त्याच्याही मनात भगवान सांब सदाशिवाबद्दल भक्तिभाव निर्माण झाला. आनंदित झालेला तक्षक त्याला म्हणाला, तुझे कल्याण असो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हा रत्नमय प्रदेश आहे. येथे सुंदर नेत्रांच्या तरुणी आहेत. येथे अनेक कल्पवृक्ष आहेत. ठिकठिकाणी अमृताने भरलेली तळी आहेत. येथे मृत्यूची भीती नाही. येथे वार्धक्य म्हणजे म्हातारपण नाही, रोग नाहीत, कसल्याही चिंता नाहीत. येथे तू खुशाल राहा व सर्व सुखांचा उपभोग घे. नागराज तक्षक असे म्हणाला असता चित्रांगद हात जोडून म्हणाला, नागराज, माझा विवाह व्रताचरणी असून शिवपूजन पारायण आहे. शिवाय मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. ते सगळे लोक माझ्या विरहाने अगदी व्याकुळ झालेले असतील. त्यामुळे मला येथे फार काळ राहता येणार नाही. आपण कृपा करून मला लवकरात लवकर मनुष्य लोकात पोहोचवावे ही आपणास मी विनंती करतो. अशी विनंती केली असता प्रसन्न झालेल्या तक्षकाने चित्रांगदाला अनेक वस्तू भेट दिल्या व त्याला 12,000 नागांचे बळीही दिले. राजपुत्रा, तू माझे स्मरण करतास मी तुझ्या मदतीला धावून येईल असे आश्वासन देऊन त्याला एक इच्छेनुसार जाणारा घोडा दिला. त्याशिवाय असंख्य रत्ने, अलंकार व दिव्य वस्त्रे दिली. त्याच्या जाण्याची सगळी तयारी करून तक्षकाने त्याला प्रेमाने निरोप दिला. चित्रांगद तक्षकाने दिलेल्या घोड्यावर बसून काही क्षणातच यमुनेच्या पाण्यातून बाहेर आला. त्या घोड्यावर बसून तो यमुनेच्या काठावर फिरू लागला. त्याचवेळी पतिव्रता सीमंतिनी आपल्या मैत्रिणींसह तेथे यमुना नदीच्या स्नानासाठी आली होती. तिने यमुनेच्या काठावर मनुष्य रूपधारी नागकुमारासह फिरत असलेल्या चित्रांगदाला पाहिले. चित्रांगदाच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते. त्याने दिव्य वस्त्र अलंकार धारण केलेले होते. तो मदनाच्या पुतळ्यासारखा दिसत होता. सीमंतिनी त्याच्याकडे पाहत उभी राहिली.
त्या पुरुषाला आपण कुठेतरी पूर्वी पाहिले आहे असे तिला वाटू लागले. रूपलावण्याने अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या सीमंतिनीने अगदी साधी वस्त्रे परिधान केली होती. शरीरावर कोणतेही दिव्य अलंकार नव्हते. ती निराश, दुःखी जरी दिसत होती तरी सुंदर दिसत होती. तिला पाहताच हिला मी कुठेतरी पाहिले आहे असे चित्रांगदाला वाटले. मग वरून तो खाली उतरला. त्याने तिच्याजवळ जाऊन विचारले, तू कोण आहेस सुंदरी? तू कोणाची पत्नी आहेस? तू कोणाची कन्या आहेस? लज्जित झालेली सीमंतिनी स्वतः काहीच बोलली नाही. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, हिचे नाव सीमंतिनी आहे. ही निषादराज इंद्रसेनेची सून आहे. युवराज चित्रांगदाची ही पत्नी आहे. हिच्या वडिलांचे नाव चित्रवर्मा, पण दुर्दैवाने हिचा पती येथेच पाण्यात बुडाला व वैधव्य आल्याने दुःखाने ही अगदी वाळून चालली आहे. आज 3 वर्षे ही वैधव्याचे दुःख भोगत आहे. आज सोमवार असल्याने ही येथे यमुनेत स्नान करण्यासाठी आली आहे. हिच्या सासऱ्याचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले आहे. तो राजा आता त्याच्या पत्नीसह तुरुंगात आहे. इतकी संकटे आली असतानाही राजकन्या दर सोमवारी अत्यंत भक्तिभावाने शिवपार्वतीचे पूजन करीत असते. मग सीमंतिनीने स्वतः चित्रांगदाला विचारले, आपण कोण आहात? आपल्याबरोबर असलेले हे 2 पुरुष कोण आहेत? आपणाला मी पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटते. आपण मला स्वजनांसारखे वाटत आहात. असे बोलून ती सीमंतिनी रडू लागली. आपल्या प्रिय पत्नीची ही दीन अवस्था पाहून चित्रांगद शोकाकुल झाला. काही क्षण तो अगदी गप्प बसला. सीमंतिनी त्याच्याकडे निरखून पाहत होती. त्याचा आवाज, त्याचं रूप इत्यादी सगळी लक्षणे पाहून ती मनोमन खात्री पटली की हा नक्कीच माझा पती आहे. कारण माझे अंतःकरण अधीर होऊन त्याच्यावर अनुरक्त झाले आहे. परंतु मरण पावलेल्या पतीचे दर्शन होणे इतके का माझे भाग्य मोठे आहे? हे स्वप्न आहे की भास आहे? माता मैत्रीने मला पूर्वी जे सांगितले होते, मोठ्या आपत्तीतसुद्धा शिवव्रत सोडायचे नाही, त्याचे तर हे फळ नसेल ना? एका ब्राह्मणाने मला 10,000 वर्षे सौभाग्य मिळेल असे सांगितले होते. त्या ब्राह्मणाचे वचन नक्कीच खरे ठरणार. हे सगळे ईश्वराशिवाय कोण बरे जाणेल? मला तर रोज मंगलसूचक व शुभ शकून दिसतात. भगवान सांब सदाशिव प्रसन्न झाले असता मनुष्याला अप्राप्य असे काहीच नसते. असा विचार करता करता तिचा सगळा संदेह दूर झाला. मग ती लज्जित होऊन खाली पाहू लागली. राजकुमार चित्रांगद तिला म्हणाला, कल्याणी, तुझ्या पतीच्या दुःखी माता पित्यांना हे सगळे सांगण्यासाठी मी जातो. तुझे कल्याण असो. तुझा पती तुला लवकरच मिळेल असे सांगून चित्रांगद घोड्यावर स्वार झाला व आपल्या दोन्ही साथीदारासह आपल्या राज्यात गेला. तेथे नगर उद्यानात त्याने मुक्काम केला. मग त्याने दोन्ही नाग राजपुत्रांना राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या भाऊबंधांकडे पाठविले. नागकुमार राजवाड्यात जाऊन सर्वांना म्हणाला, तुम्ही बऱ्या बोलाने इंद्रसेनाला कारागृहातून ताबडतोब मुक्त करा व राजसिंहासनाचा त्याग करून निघून जा. इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगद पाताळ लोकातून आला आहे. तुम्ही जर चालढकल केली तर चित्रांगद तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तो यमुनेत बुडाल्यानंतर नागराज तक्षकाकडे गेला होता. तेथून तो तक्षकाची मदत घेऊन येथे परत आला आहे. नागकुमारांचे हे बोलणे ऐकताच भयभीत झालेल्या शत्रूंनी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानली व त्यांनी इंद्रसेनाला कारागृहातून मुक्त करून त्याचा पुत्र चित्रांगद परत आल्याची बातमी सांगितली. त्याचे सिंहासन त्याला परत दिले. त्या भाऊबंधांचा भीतीने अगदी थरकाप उडाला व आपला पुत्र परत आल्याचे ऐकताच इंद्रसेन आनंदाने अगदी वेडा झाला. राणीची अवस्थाही तशीच होती. ती बातमी सगळीकडे पसरली. राज्यात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. मग सर्व नागरिकांनी व वृद्ध मंत्र्यांनी, राजपुरोहितांनी पुढे जाऊन चित्रांगदाचे मोठे प्रेमाने स्वागत केले. चित्रांगदाने आपल्या राजवाड्यात प्रवेश केला व आपल्या आई वडिलांना भेटून त्यांना वंदन केले. त्यांनी चित्रांगदाला प्रेमाने पोटाशी धरले. चित्रांगदाने सर्व नागरिकांचा, पुरोहितांचा सन्मान केला. आपल्या वडिलांना
पहिल्यापासूनची हकीकत सांगितली. आपली नागराज तक्षकाची मैत्री झाल्याचेही त्याने सांगितले. ही सगळी हकीकत ऐकून इंद्रसेनाला जो आनंद झाला तो कोणत्या शब्दात वर्णन करावा. आपल्या सुनेने भगवान सांब सदाशिवाची आराधना करून आपले सौभाग्य परत मिळविले याबद्दल त्याची खात्रीच पटली. इंद्रसेनाने ही मंगलवार्ता चित्रवाला कळविण्यासाठी ताबडतोब दूत पाठविले. दूतांनी आणलेली ही बातमी अमृतासारखी वार्ता ऐकून चित्रवर्मा आनंदसागरात बुडून गेला. त्याने ही शुभ वार्ता ऐकून आलेल्या दूतांना अनेक वस्त्रालंकाराच्या भेटी दिला. त्याने सीमंतिनीलाही ही बातमी सांगितली. आनंदित झालेल्या तिने वैधव्य चिन्हांचा त्याग केला, सौभाग्यलेणी परिधान केली, दिव्य वस्त्रालंकारांनी ती सजली, नटली. तिने मंगळसूत्र धारण केले, कपाळी सौभाग्याचा कुंकुम तिलक लावला. ही वार्ता नगरात राज्यात पसरली. त्या राज्यात जणू दिवाळी सुरू झाली. सगळे नगर शृंगारले गेले. नागरिकांनी सीमंतिनीचा जय जयकार केला. राजाने हत्तीवरून साखर वाटली. सर्वत्र मंगलावाद्ये वाजू लागली. राजाने दानधर्मासाठी आपले सगळे खजिने खुले केले. त्या नगरात खरखर सुखाचा व आनंदाचा महापूर आला. लोकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले. चित्रांगद आपल्या माता पित्यांसह चित्रवर्माच्या नगराला सासूरवाडीला आला. राजाने आपल्या जावयाचे चित्रांगदाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. चित्रांगद व सीमंतिनी यांचा पुन्हा मोठ्या थाटात विवाह झाला. पाताळ लोकाच्या तक्षकाने दिलेले अनेक दिव्य व अलंकार चित्रांगदाने सीमंतिनीला दिले. विवाह सोहळा संपल्यानंतर चित्रांगद आपल्या पत्नी व सीमंतिनी व आई वडील यांच्यासह आपल्या नगराला परत गेला. पुढे सीमंतिनीने 8 पुत्रांना जन्म दिला. ते सगळे गुणरूपांनी व आपल्या आईवडिलांसारखेच होते. चित्रांगदाने सीमंतिनीसह 10,000 वर्षे राज्य केले. सर्व सुखांचा त्यांनी उपभोग घेतला. सीमंतिनी प्रतिदिन भगवान सांब सदाशिवाची आराधना करीत होती. अत्यंत सुखात राहू लागली. सोमवार व्रताच्या प्रभावाने तिने आपले गेलेले सौभाग्य परत मिळविले. सीमंतिनीने शिवरात्री व सोमवार प्रदोष व्रत मोठ्या निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवले. त्यामुळे तिची ख्याती 10 दिशात पसरली. सूत शौनकादींना सांगतात, सीमंतिनीचे हे अत्यंत पवित्र सुख सौभाग्य असे आख्यान ज्या स्त्रिया नित्य नियमाने पठन व श्रवण करतात त्यांच्या सौभाग्याची वृद्धी होते. गेलेला पती परत येतो. ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतात त्यांना पुढील जन्मी उत्तम पती मिळतो. चिरंतन सौभाग्याचा लाभ होतो. म्हणून सोमवार व्रत कधीही तोडू नये. भगवान सदाशिवचरणी दृढ श्रद्धा ठेवून भक्तिभावाने हे व्रत करावे व कथा ऐकावी. या आख्यानाच्या श्रवणाने नाहीसा झालेला पुत्रसुद्धा परत येतो. आयुष्य, आरोग्य व ऐश्वर यांची प्राप्ती होते. विद्येची प्राप्ती होती. अचानक येणारा मृत्यू म्हणजे मृत्यूंचे गडांतर नाहीसे होते. गेलेले धन परत मिळते. शत्रूचा पराजय होतो. या आख्यान श्रवणाने व पठनाने सर्व सिद्धींचा लाभ होतो. हे सीमंतिनी आख्यान म्हणजे तीर्थराज प्रयाग. भक्तिभावाने यात स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात व शेवटी शिवपदाची प्राप्ती होते. जे सज्जन असतात तेच हा आख्यानरूपी सुधारत रस प्राशन करतात. जे पापी व निंदक असतात ते मद्य प्राशन करतात. ते साक्षात राक्षसच असतात. भगवान शंकर म्हणजे पूर्ण ब्रह्मानंद आहे. याप्रमाणे स्कंदपुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत कथेचा या ठिकाणी 6वा अध्याय आपण समाप्त करत आहोत. ओम शांती शांती शांती.